नमस्कार. मुंबई हे शहर कधीच थांबत नाही असं आपण नेहमीच ऐकतो. पण खरं सांगायचं तर याच शहरात हजारो इमारतींचा श्वास मात्र थांबतोय. त्या अक्षरशः कोसळण्याच्या मार्गावर आहेत. आता याच समस्येवर तोडगा म्हणून एक धोरण आणलं गेलं, विकास नियंत्रण नियमावली 33/7. आज आपण याच धोरणाचं विश्लेषण करणार आहोत आणि यासाठी आधार घेतलाय डॉक्टर अनिल दार्शेतकर यांच्या समीक्षेचा. चला तर मग या विषयात जरा खोलवर शिरूया. 19,642 हा काही साधासुद्धा आकडा नाहीये. ही संख्या आहे मुंबईतल्या त्या जुन्या भाडेतत्वावरच्या इमारतींची, ज्यांना आपण सेस बिल्डिंग्ज म्हणून ओळखतो. म्हणजे ज्यांच्यावर दुरुस्तीसाठी सरकार एक प्रकारचा कर म्हणजेच सेस लावत होतं. विचार करा, जवळपास 20,000 इमारती. ह्या एका आकड्यावरूनच समस्येची भीषणता आपल्या लक्षात येते. पण मग प्रश्न पडतो की मुंबईतल्या इतक्या इमारती एकाच वेळी अशा मोडकळीस का येऊ लागल्या? यामागचं नेमकं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट इतिहासात घेऊन जातं आणि तिथूनच या सगळ्या धोरणाची सुरुवात झाली. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही परिस्थिती नेमकी उद्भवली कशी. तर गोष्ट सुरू होते 1940च्या दशकात. तेव्हा आला भाडे नियंत्रण कायदा. या कायद्यामुळे काय झालं तर घरांची भाडी अगदी कमी पातळीवर स्थिर झाली. आता भाडंच मिळत नसेल तर घरमालक दुरुस्तीवर खर्च का करतील, बरोबर? मग झालंही तसंच. दुरुस्तीअभावी इमारतींची अवस्था हळूहळू ढासळू लागली. हे सरकारला दिसलं आणि मग 1969मध्ये त्यांनी BVRRB कायदा आणला. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी जमा करायला सेस म्हणजे उपकर लावला. पण 80च्या दशकापर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली होती. ही समस्या इतकी मोठी होती की ती एकट्या सरकारच्या आवाक्याबाहेरची होती. आणि हे बघा, परिस्थिती किती गंभीर होती. जवळपास 20,000 इमारतींपैकी सरकार फक्त 319 इमारतींची पुनर्बांधणी करू शकलं. बाकीच्या हजारो इमारती तशाच पडून राहिल्या. त्यांची अवस्था दिवसेंदिवस अजूनच बिकट होत गेली. म्हणजे गरज होती प्रचंड आणि सरकारची क्षमता होती अगदीच तोकडी. आता सरकार एकटं हे करू शकत नाही हे तर स्पष्ट झालं होतं. मग ह्यावर उपाय काय? तेव्हाच एका नवीन बाजार आधारित योजनेचा जन्म झाला. प्रोत्साहन FSI. आता पुढे जाण्याआधी FSI म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. FSI म्हणजे चटई क्षेत्र निर्देशांक. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या जमिनीच्या तुकड्यावर किती बांधकाम करायला परवानगी आहे हे FSI ठरवतो. याला आपण एक प्रकारचा बिल्डिंग अलाउन्स म्हणू शकतो. जितका FSI जास्त तितकी मोठी इमारत बांधता येते. आणि याच FSIच्या संकल्पनेचा वापर करून सरकारने एक नवीन नियम आणला. तोच हा नियम DCR 33/7. तर हा नियम म्हणजे एक प्रकारचा सौदाच होता. बघा, विकासकांना काय मिळालं तर प्रोत्साहन FSI म्हणजे जास्तीचं बांधकाम करायची परवानगी. या जास्तीच्या जागेत ते आलिशान फ्लॅट्स बांधून विकू शकत होते आणि नफा कमवू शकत होते. आणि भाडेकरूंना काय मिळालं तर त्यांना त्याच जागी अगदी मोफत नवीन घरं मिळणार होती, तीही एका ठराविक किमान आकारमानाची. थोडक्यात काय तर खाजगी विकासकाच्या नफ्यातूनच भाडेकरूंच्या घरांची सोय करायची अशी ही योजना होती. आता ही योजना कागदावर तर खूपच चांगली दिसत होती, नाही का? पण प्रत्यक्षात काय झालं? इथेच या कथेला एक वेगळं वळण मिळतं, कारण या धोरणाचे काही अनपेक्षित परिणाम समोर आले. आणि यावरच डॉक्टर अनिल दार्शेतकर यांचं हे वाक्य अगदी चपखल बसतं. ते म्हणतात, सर्वांसाठी घर हे एक स्वप्न आहे, पण रॉबिनहूडच्या शैलीत नाही. याचा अर्थ काय तर त्यांचा मुद्दा असा आहे की या धोरणाचा हेतू जरी चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र न्याय्य पद्धतीने होत नाहीये. खरं तर हे धोरण कशासाठी होतं तर ज्या इमारती सर्वात जुन्या आहेत आणि जिथे सर्वात गरीब भाडेकरू राहतात त्यांना मदत करण्यासाठी. पण तसं खरंच घडतंय का? या धोरणाचा फायदा खऱ्या गरजूवंतांपर्यंत पोहोचतोय की नाही? चला आता आकडेवारी काय सांगतेय ते पाहूया. आता आपण डेटाच्या आधारे बघूया की या धोरणाचा खरा फायदा नक्की कोणाला होतोय. हे आकडे बघा. सरकारने कमी उत्पन्न गटासाठी घराची मर्यादा काय ठरवली होती? 30 चौरस मीटर. पण डेटा काय सांगतो? पुनर्विकासाचा फायदा घेणाऱ्यांपैकी 56% लोकांची घरं या मर्यादेपेक्षा मोठी आहेत आणि फक्त 44% लोकांची घरं लहान आहेत. म्हणजे काय तर हे धोरण ज्या गरीब आणि गरजू लोकांसाठी बनवलं होतं त्यांच्यापेक्षा जास्त फायदा तर चांगल्या आर्थिक परिस्थितीतल्या लोकांनाच मिळतोय. आता ही भौगोलिक विभागणी बघा. मुंबईचे जे सर्वात जुने भाग आहेत म्हणजे A ते E वॉर्ड, जिथे पुनर्विकासाची गरज सर्वात जास्त आहे तिथे योजनांचं प्रमाण अगदीच कमी आहे. आणि दुसरीकडे F आणि G सारखे वॉर्ड्स जे विकासकांसाठी जास्त फायदेशीर आहेत तिथे जवळपास 50% योजना एकवटल्या आहेत. म्हणजे पुनर्विकास गरजेनुसार नाही तर नफ्यानुसार होतोय. हाच या धोरणातला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे.
आणि ही विसंगती इथेच थांबत नाही. लेखक एका दुसऱ्या गृहनिर्माण योजनेकडे लक्ष वेधतात, ज्यामुळे हा फरक आणखीनच स्पष्ट होतो. विषय आहे बीडीडी चाळींचा. लेखक म्हणतात की बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी ज्या उदार अटी ठेवल्या आहेत त्या DCR 33/7च्या तुलनेत केवळ लोभ आहेत. म्हणजे एकाच शहरात एका प्रकारच्या भाडेकरूंसाठी एक नियम आणि दुसऱ्यांसाठी दुसरा अधिक फायदेशीर नियम. लेखकाच्या मते हे निर्णय तर्कसंगत नियोजनावर नाही तर राजकीय सोयीनुसार घेतले जात आहेत. बरं, मग यावर उपाय काय? फक्त समस्या सांगून चालणार नाही. लेखकाने ही व्यवस्था सुधारण्यासाठी काही ठोस उपाययोजनासुद्धा सुचवल्या आहेत. चला, त्या काय आहेत ते पाहूया. लेखकाने 4 महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. पहिला, भाडेकरूंना नवीन घराऐवजी TDR म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क प्रमाणपत्र घेण्याचा पर्याय द्यावा. दुसरा, सगळ्यांसाठी पुनर्वसनात मिळणाऱ्या घराचा आकार निश्चित करावा. समजा 225 चौरस फुटाचं घर मोफत द्यावं आणि ज्यांना त्यापेक्षा मोठं घर हवं असेल त्यांना अतिरिक्त जागा विकत घेता यावी. तिसरा, फंजिबल FSI सारखे फायदे फक्त विकासकाच्या विक्रीच्या भागाला मिळावेत, भाडेकरूंच्या पुनर्वसन भागाला नाही. आणि चौथा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, भाडेकरूंना स्वतः पुढाकार घेऊन स्वपुनर्विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी सक्षम करावं. या सगळ्या सुधारणांमागचा उद्देश काय आहे? तर शहराच्या पायाभूत सुविधांवरचा भार कमी करायचा, भाडेकरूंना अधिक पर्याय आणि स्वातंत्र्य द्यायचं, सगळी प्रक्रिया अधिक न्याय्य बनवायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुनर्विकास तिथेच व्हावा जिथे त्याची खरी गरज आहे. आणि शेवटी लेखक आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतात. भाडेकरूंनी स्वतःच्या पुनर्विकासासाठी पुढाकार घेणं शक्य आहे का? जर भाडेकरू स्वतः एकत्र आले आणि त्यांनीच त्यांच्या घरांचा पुनर्विकास करायचं ठरवलं तर कदाचित सक्षमीकरण आणि खऱ्या सुधारणेच्या दिशेने हेच पहिलं पाऊल असेल. यावर नक्कीच विचार व्हायला हवा.